नमस्कार मंडळी, इकडे आलो आहे आपण शेतात फवारणी करण्यासाठी. हे बघा, हा पंप जो आहे तर आमच्या घरचे बघत आहेत की हा पंप चालू होतो की नाही. त्याच्यात ऑइल असेल, पेट्रोल असेल टाकणं सुरू आहे. इकडे घ्यायची आहे आज फवारणी. आम्ही त्याच्यासाठी जे राऊंडअप जे औषध आहे ते आणलं आहे आणि ही फवारणी जी घ्यायची आहे धुऱ्यावरचं गांजर गवत असेल. नमस्कार मंडळी, मी आहे अनिता, शेती माझे दैवत यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. इकडे आलो आहे आज आपण महादेवाच्या शेतात. थोडीशी जी धुरे आहेत त्याच्यावर जे तण उगला आहे त्याची फवारणी आज घ्यायची आहे. कशा प्रकारे आज आपण फवारणी घेणार आहोत ते तुम्हाला दाखवतो. इकडे जे महादेवाचं आमचं शेत आहे त्या शेतातली फवारणी आज ही जी धुऱ्यावरचं गांजर गवत असेल, केना भरपूर आहे या शेतात, धुऱ्यावर सुद्धा खूप सारा केना आहे. अशा प्रकारे आता ही फवारणी घ्यायची आहे. त्यांना पंपसुद्धा मीच उचलून देणार आहे आणि पाणीसुद्धा जे फवारणीसाठी लागणार आहे ते पाणीसुद्धा त्यांना मी त्या ठिकाणी नेऊन देणार आहे. बघा, अशी आता ही फवारणी सुरू आहे. जे हे औषध आहे राऊंडअप ते जवळजवळ 250 मिली औषध याच्यात टाकलं आहे. त्यांनी मला सांगितलं की तिकडच्या जे बांध आहे त्याच्यावर जास्त तण आहे, त्यामुळे तिकडे 300 मिली मात्र औषधे वापरायचं आहे. आपण जेव्हा ही फवारणी करतो त्यावेळेस मात्र तणानुसार हे औषध वापरावं लागतं. हे बघा, इकडे जी महादेवाजवळ जी हापशी आहे त्या हापशीचंच पाणी मात्र या ठिकाणी शिपण्यासाठी नेणं चालू आहे. बघा, हापशीला पाणीसुद्धा खूप असं खोल आहे आणि मात्र पाणी हापसणं सुरू आहे. इकडे बघा, ही सोयाबीन या शेतातले 6 दिवस पूर्ण झाले आहे सोयाबीन पेरून. खूप छान बघा, असे कोंबसुद्धा आले आहे आणि सोयाबीनचे तासंसुद्धा असे दिसत होते. अजून 1 ते 2 दिवसात मात्र अशी पूर्ण सोयाबीन ही आपल्याला उगवताना दिसेल. आजसुद्धा खूप छान अशी सोयाबीन ही दिसत होती आणि इकडे तुरीच्या ओळीसुद्धा या शेतात घातल्या आहेत, त्यामुळे खूप छान अशी सोयाबीन यामध्ये दिसत होती. आणि आपण ज्यावेळेस असं वावर हे जे पेरेलं असतं त्यावेळेस मात्र खूप अशी काळजी ही शिपण्याची घ्यावी लागते. हे बघा, रामू तर आमच्यासोबतच असतो आणि हे बघा, इकडे मी त्यांना पाणी नेत आहे. खूप असं लांबपर्यंत पाणी हे न्यावं लागत होतं, मात्र मी या ठिकाणी औषध टाकायचं विसरले. औषध घेऊन येते. आणि हे बघा, इकडे औषध आहे. थोडा पंप आमचा हा बिघडला होता, त्यामुळे इकडे दुरुस्तीसाठी आणलं होतं. इकडेच हे सामानसुद्धा आहे. त्यामुळे इकडे पंप घेऊन आले होते. बघा, अगदी असं धुऱ्यावर खूप गांजर गवत आणि तुरोटा असेल असं खूप सारं तण झालं होतं. आणि मात्र याची काळजी ही आत्ताच घ्यावी लागते. सर्व शेतकऱ्यांनी मात्र ही काळजी घेतली पाहिजेत, कारण की जे शेतातला आपल्या तण आहे हे तण मात्र आपल्याला जर नियंत्रणामध्ये जर ठेवायचं असेल नक्कीच आपण जे हे धुरे असतील शेताचे या धुऱ्यावरती मात्र अशी काळजी करून 2 वेळेस तरी औषध फवारणी झालीच पाहिजे. कारण हे जे धुऱ्यावरचं तण आहे याला बी यायच्या अगोदर मात्र ह्या फवारण्या घेतल्या गेल्याच पाहिजे. आणि अगदी असं काळजीपूर्वक ही फवारणी घ्यावी लागते, कारण शेत जेव्हा पेरेलं असतं त्यामुळे राऊंडअप औषध जे आहे हे शेतात मात्र याचा फवारा जर उडला आपलं जे माल आहे हे नक्कीच वाळू शकतो. त्यामुळे अगदी हवासुद्धा नव्हती आणि असं काळजीनं मात्र या ठिकाणी ही फवारणी सुरू होती. प्रत्येक शेतकऱ्याने मात्र ही फवारणी घेतली. माझा हा फवारणीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.